भीम ते लोक पुरंजन काकांच्या घरात आग लावतील. अरे अरे काय नाही झालं भीम, तू तू आराम कर बर. असं कसं आराम करू? ती लोक त्यांचं घर जाळतील. अरे काय नाही भीम, काय नाही झालंय. पुरंजन काका, तुमचं घर. अरे काय बी नाही झालंय, समजा काय ठीक आहे. तू आधी शांत हो. नाही काका, ती लोक तुमचं घर जाळणार आहेत. चला. भीम भीम बाळा, पण बाबा, तो पकडला गेला ना, जो तुला त्रास देत होता. अब भीम, तुला पुरंजन काकाचा भाऊ ठाव आहे. त्याचं पुरंजन काकांसंग भांडण झालं होतं. त्यानेच काकांचं घर जाळण्याचा प्रयत्न केला. आणि आपलं घर, तू ते पुरंजन काकांच्या जवळचे आहेत ना, म्हणून त्यासनी वाटलं की तुलाच त्रास द्यावा. म्हणून तुला त्रास देण्यासाठी त्यांनी आधी तुला पत्र लिहिलं आणि नंतर घर जाळण्यासाठी गेले. वय बिंबाळा, तू तर आधीच त्यांच्याविषयी समजा सांगितलं होतं ना, हा? म्हणून आम्ही समजांनी त्याला पकडलं. काय रामजी? वय हा बाळा, आम्ही त्याला पकडून लई समजावलं आणि मग आगगाडीत बसून त्याला पाठवून दिलं. हे बघ बाळा, तू अजिबात काळजी करू नको. हा भीम, इकडे ये. बघ बाळा, बाळा, तू जो मेलेला माणूस पाहिलास ना, तो कदाचित बहुरूपी असेल कुणी. त्याला समजे मिळून शोधतायत की. आणि तुला तर माहिती आहे ना बाळा, की इथं किती जण तुझ्या विरुद्ध कट रस्त्यात. हे त्यापैकीच काहीतरी असेल. रामजी भाऊ, रामजी भाऊ, भीमरावच्या डोक्यात काही फरक पडलाय का? हे काय बोलताय तुम्ही? तो एकदम ठीक आहे. अहो, हे मी नाही म्हणत आहे रामजी भाऊ. कुणीतरी सांगत होतं का भीमराव वेड्यागत हालचाली करतोय म्हणून. बाळा दादा. हा? हे काय बोलतोयस तू? हा? अरे बाळा दादा, आधीच लई त्रासात आहोत. अजून तू व्याप वाढवणार आहे का? सोड त्यासनी, सोड सोड. तुम्ही बरोबर ऐकलं आहे. भीम कालपासून चित्रच वागतो आहे. त्याची मानसिक स्थिती ठीक नाही आहे. पर मी विनंती करतो, हे कोणासनी बी तुम्ही सांगू नका. हे तू काय बोलत आहेस बाळा दादा? तुला भीमसंग राहायला सांगितलं आहे ना म्या. जा, आज जा भीमसंग राहा. माहितीये ना तो खुळ्यावानी वागतोय म्हणून. अरे गोपाळ, बरं बाळा दादा, कोण कोणाला खुळं म्हणतंय? हाच भीम. माहित नाही काय काय करत असतो. काल काहीतरी झालं आणि स्वतःला त्रास करून घेतोय आणि आमासने बी त्रास देतो आहे. अच्छा बाळा दादा, आम्ही असा विचार केलाय की आपण सगळ्यांनी मिळून एक सामूहिक दुकान चालू करूया, जिथे आपल्या समाजातील सगळे लोक मिळून चप्पल बनवण्याचं काम करतील आणि जोडे चप्पल शिवणार पण. चला, त्याची तयारी करायची आहे. उभय भीम, आता मी यांच्या संग यासाठी आहे कारण मला यांना चांगलाच धडा शिकवायचा आहे. रामजी, बाळा तर पुन्हा त्या लोकांसंगच गेला. त्यांच्या संग गेलाय, पर त्यांची साथ देणार नाही. म्या भीमासाठी दूध घेऊन येते. चल बाळा, पुन्हा काम शोधावं लागल. जुन्या शेटनी तर आपल्याला कामावरून काढून टाकले. होय बाबा, चल आनंद आता. चल बाळा. अरे दूध पिऊन जा की.
महाराज मी दानपात्र घेऊन आलोय. खूप छान. वा, या दानपात्रामध्ये जेवढं धन गोळा करू शकता तेवढं गोळा करा आणि या दानपात्राला माझ्या मूर्तीच्या स्थापनेच्या वेळी माझ्या मूर्तीच्या पुढे ठेवा, ज्यामुळे अजून धन जमा करता येईल. होय महाराज. महाराज मी अंगारा घेऊन आलोय. आणि इकडे पंडितजी, हा अंगारा तुम्ही लोकांमध्ये विका आणि जितकं तुम्हाला जमेल तितकं धन जमा करा. होय महाराज. प्रणाम महाराज. कल्याण असो. तस खूप ऐकलंय मी तुमच्याबद्दल. आंबेडकर गुरुजींसोबत शिकवत होतात ना, आणि खूप चांगलं लिहिता देखील. होय महाराज, ही सर्व देवाची कृपा आहे. म्हणून कधी कधी मी भजनं लिहित देखील असतो आणि जेव्हा मनात येतं तेव्हा गुणगुणतोही. वा, अद्भुत. काही भजनं आमच्यासाठी देखील लिहा. असं केल्याने लोकांचा आमच्याबद्दलचा विश्वास आणखी वाढेल आणि विश्वास वाढी सोबतच आम्ही अजून मानव कल्याण करू. होय महाराज, जर मी तुमच्यासाठी भजन लिहू शकलो हे तर माझं सौभाग्य असेल. तर मग तुम्ही आता हे काम लवकरात लवकर सुरू करा. होय महाराज. गुरुजी आता आलाच आहे तर दानपेटीत दान टाकून जा आणि महाराजांचा आशीर्वाद घेऊन जा. तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं कल्याण होईल बघा. गुरुजी काय विचार करायला, टाकून द्या दान. आणि हा अंगारा देखील घेऊन जा. देव कल्याण करेल. याने तुम्ही अजून चांगली भजनं लिहू शकाल बघा. आता मला पूर्ण खात्री झालेली आहे की साताऱ्याचं कल्याण आमच्याच हातून होणार आहे. नक्कीच महाराज. इथे एक चांगलं दुकान बनवून सामाजिक समानतेसाठी असंही करू शकतो की ज्या दिवशी महाराजांच्या मूर्तीची स्थापना होईल त्याच दिवशी आपण आपल्या दुकानाचं पण उद्घाटन करू. अगदी बरोबर बोलतेस. आणि ह्यानी एक चांगला संदेशही जाईल. आणि यामुळे महाराज पण खूप खुश होतील. नाही गोपाळ, आपल्याला महाराजांची मूर्ती स्थापनेसाठी त्यांची मदत करायला नको आहे. हे तू काय बोलत आहेस बाळदादा? एवढ्या अडचणीनंतर तर सगळं ठीक होत आहे. मध्येच आपण जर विरोध केला तर गोष्टी बिघडतील. नाही, शाळेमध्ये मूर्ती स्थापन करून मंदिर बनवण्यात काय अर्थ आहे? आधीच एवढे समदे देव आहेत, अजून एकाचं काय काम? अरे पण त्यांच्या भानगडीत आपण कशाला पडायचं? कारण की तुम्ही आपल्या समाजाचे प्रतिनिधी आहेत. आपण लोक काय विचार करतो हे त्या लोकांनी सांगणं हे तुम्हा लोकांची जबाबदारी आहे. बाळदादा, आम्ही तर तुला खूप हुशार समजत होतो, पण तू तर वेड्यासारखा बडबडत सुटलायस. त्या घरात ना
बाळा सगळ्यात मोठा मूर्ख आहे, अगदी डोक्याने कमी आहे. मी इथे एवढे प्रयत्न करून आपल्या समाजातील लोकांसाठी पालन पोषणासाठी एक दुकान उघडत आहे आणि तू त्यांच्या मूर्ती आणि आस्थेमध्ये अडकला आहेस. गोपाळ अरे पर- बाळा दादा, आम्ही तुझा आदर करतो म्हणून कृपा करून एक काम करूया. फुकटचा यावर वाद घालून वेळ वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही. तू त्याला दादा काय म्हणालास? तो तर स्वतःला तुझा मोठा भाऊ मानायला लागला. अरे जो आपल्या सख्या भाऊ भीमचा नाही झाला तो आमचा काय होणार? खोटं. आणि आता मी या प्रकरणाचा धागा दोरा शोधून काढतो की तुम्ही कोण आहात. गोपाळ, आपल्यासनी रशी पाहिजे ना, घेऊन येऊया. हो हो चला, मी अजून लोकांना पण बोलवलंय, तोपर्यंत ते येतीलच. भीमबाळा, मला समजना झालंय की कुठं कुठं काम शोधू. तुम्ही आनंद दादाला विचारा. मला का? आजपर्यंत तूच सांगत आलायस, आज बी तूच सांगायचं की आपण काम कुठं शोधायचं. अरे आता यो पागल काय सांगणार आहे? कुठं आणि कशी नोकरी मिळणार आहे ते? हे काय बोलताय तुम्ही? जाईत ना, तुम्ही तुमचं काम करा. काम भीम तर आम्ही आपलं करणारच आहोत रामजी, पण सगळ्यात आधी तू एक काम कर. आपल्या या आगाऊ भीमरावला पागल खाण्यात भरती करून दे. इंग्रज सरकारने पागलांसाठी एक जेल सारखा पागलखाना तयार केला आहे. अरे त्याचा फायदा उचल जरा. हं? आणि ऐक ना, आणि जाण्यासाठी तुझ्याकडे पैसे नसेल ना तर शेठ जी आहे ना ते देऊन देतील. हा काय शेठजी? आणि या कामासाठी तर देऊनच देईल. मी खरंच सांगतो आहे, मी जे पाहिलं मी तेच सांगितलं. भीमबाळा, तू बरोबर बोलतो आहेस. काय बघितलंस तू? पूर्ण साताऱ्यामध्ये कोणीच नाही बघितलं, बस फक्त तू बघितलंस. आणि काय म्हणत होतास? पुरंजनचं घर कोणीतरी जाळलं. अरे कुठे जाळलं? कोणी जाळलं? पुरंजन काकाचे भाऊ आले होते ना घर जाळण्यासाठी, आणि समद्यांनी त्यांना पकडलं आणि मग गाडीमध्ये बसवलं आणि गावाला धाडलं. अरे कोण आलं होतं? कधी आलं होतं? कोणी पकडून त्याला रेल्वे गाडीत बसवलं होतं? अरे रामजी, हा पागल झालाय, खोटं बोलतोय, फालतूच्या गोष्टी बोलतोय. रामजी, आपल्या पोरांनी लिहाय वाचाय शिकवशील ना तर पागलच होईल. पागल पागल आहे. मारत नव्हते मला, आम्ही खेळत होतो. तू काही येडा आलायस का भीमराव? काय विचार करतोस तू? भीमरावच्या डोक्यात काही फरक पडलाय का? तू एकदम ठीक आहे. कोणीतरी सांगत होतं का भीमराव वेड्यागत हालचाली करतोय म्हणून. तुम्ही बरोबर ऐकलं आहे. भीम कालपासून चित्रच वागतो आहे. त्याची मानसिक स्थिती ठीक नाही आहे. पागल पागल. भीम, काय येडा येडा लावलाय तुम्ही? माझा पोरगा येडा नाही आहे. जाईत ना. शेठजी, काय हे आली आहे बघा. पागलला पागल पण नाही म्हणू शकत, तर पागलला हुशार म्हणायचं का? आ? पागल कुठचा? बघ रामजी, आम्हाला तुझी पूर्ण सहानुभूती आहे. अरे आता एक बाप कसा आपल्या मुलाला पागल मानू शकेल? पण आता काय करणार, खरं हेच आहे. रामजी लक्षात ठेव, पैशाची गरज असेल तर शेठजीला सांगायचं. चला चला शेठजी. पागल. तुमची सहानुभूती आम्हासनी नगाय. बाबा, तुम्ही तर सांगितलं होतं की पुरंजन काकांचे भाऊ निरंजन काका आले होते.
आणि त्यांनी घर चाललं होतं म्हणून तुम्ही त्यासनी पकडून आगगाडीत बसून गावाकडे धाडलं. मग हा बाळा, मी बोललो होतो पण काय बाबा, तुम्ही असं खोटं सांगितलं का खरं? भीमबाळा, मी खोटं बोललो कारण की म्हणजे बाबा तुम्ही बी मला खुळा समजता होय? तुम्हासनी बी असं वाटतंय का मी खुळा झालो आहे म्हणून? काय बोलतोस बाळा तू? आनंद दादा, तुला बी वाटतं का मी खुळा झालो आहे आणि म्हणून मी असं समजा बोलतोय? अरे नाही भीम, असं नाही अजिबात. तुम्ही दोघं बी खोटं बोलताय. तुम्ही दोघांनी बी माझं बोलणं खोटं वाटतंय. तुम्ही दोघांनी बी माझ्यावर विश्वास नाही. कोणी बी माझ्यावर विश्वास का करत नाही? भीमबाळा, तू जसं समजतोस तसं अजिबात नाही. नाही बाबा, तुम्ही खोटं बोलताय. जर मी खुळा झालो असतं तर तुम्ही तरी सांगितलं असतं का भीम बेटा तू खुळा झाला आहे. काय बोलतोस बाळा, असं नाहीये. मग तुम्ही खरं का नाही सांगितलं बाबा? तुम्ही खोटं का बोललात? मला माफ कर बाळा. मी माझी चूक स्वीकारतोय की मी तुझ्याशी खोटं बोललो. अन भीम, मला भी माफ कर. बाबा, मी खुळा तर नाही झालो ना? नाही बाळा, माझा पोरगा लय समजूतदार आहे. मग तो येडा कसा काय असणार? हे समजे उगाच काय बी बोलतायत. चल, आपण तिकडे सावलीत बसू. चल. बस बाळा, बस. तू इथे आरामात बस. मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. आणि इकडचा तिकडचा विचार अजिबात नको करू. आनंद, आजूबाजूला एखादी मिठाईचं दुकान असेल तर बघ, मिठाई घेऊन ये. इथं ऊन लय जास्त आहे. गोड खाऊन पाणी पियेल तर त्यासनी बी बरं वाटेल. तू मिठाई घेऊन ये, मी पाणी घेऊन येतो. आलोच बाळा. भीमराव, तुझ्या बापाला महाराज, शेठ आणि कोण चायवाला मंगेश ही समधी मिळून मारताय. लय रक्त वाहतय बिचाऱ्याचं. तुम्हाला तर वाचू नाही शकला. जा, कमीत कमी सौताच्या बापाला तरी वाचव. जा भीमराव, लवकर जा. याच्या आधी तुझ्या बापाला मारून फेकून देतील. जा, जा पळ.